असा नेता होणे अत्यंत अवघड आहे. नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची आज जयंती आहे आणि गतवर्षी ज्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा केला त्याच कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी केलेली आहे. त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ डेकळे, त्याचबरोबर महानंद दूध संघाचे माजी वाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक डी.के. अण्णा पवार या ठिकाणी आहेत. आपण सुरुवातीला डी.के. अण्णा पवार यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्यांच्या आपण जाणून घेणार आहोत. अण्णा, अजितदादा पवार यांच्या आठवणी काय सांगाल? आज त्यांची पहिली जयंती आहे. मी या ठिकाणी अजितदादांच्या बाबतीत एवढंच सांगणार आहे की एक धडाडीचा आणि अत्यंत कार्यक्षम सतत काम करणारा, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत लोकांसाठी काम करणारा, एक तळमळीचा आणि एक जिद्दीचा कार्यकर्ता म्हणून दादांच्याकडे बघितलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने दादांनी महाराष्ट्रात काम केलं. दादांचा तुमचा पहिला संपर्क कधी आला? दादांचा आणि माझा सुरुवातीला संपर्क आला, मला वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदराव पवार होते. आम्ही त्यांना भेटायला जात होतो. आता त्या हयात नाहीत आमचे काठीबापू दत्तोबा रणवरे. आम्ही एकत्रितपणे जायचो भेटायला काठेवाडीला. दादा बाहेर बसले असायचे आणि ते साहेबांना आम्हाला भेटवायचे. तो त्यांचा सुरुवात. परंतु नंतर हळूहळू त्यांनी जी काही पावलं टाकली आणि त्यांना जी गती मिळाली पवार साहेबांच्या माध्यमातूनच मिळाली. परंतु मला दादांच्या बाबतीत एवढं सांगणार आहे की असा नेता होणे अत्यंत अवघड आहे. अनेकदा तुम्ही दादांकडे गेला, एखादा असा प्रसंग सांगा दादा तुमच्यावर रागवले. दादा आता माझ्यावर कधी रागवले ते पण सांगतो तुम्हाला. नुसते रागवले नाहीत, खूप रागवले. त्याचं मला थोडं सविस्तर बोलणार आहे मी. कारण मी दूध संघाच्या बाबतीत, फलटण संघ असेल, महाराष्ट्राचे दूध महासंघ असेल, न्याय लढाईत माझी 12 वर्षे गेली. परंतु या सगळ्यातनं 2016-17 जेव्हा मी सुरुवातीला डायरेक्टर झालो तेव्हा मी दादांच्याकडे मला अध्यक्ष उपाध्यक्ष करा मागणी करायला गेलो नव्हतो. परंतु तरी माझ्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आली. मी 4.5 वर्ष त्यांच्यावर होतो. सुरुवातीला एकनाथ खडसेंच्या मंडळी मंदाकिनी खडसे अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष होतो. नंतर अचानक दादांनी पहाटे शपथ घेतली भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन. परंतु पवार साहेबांनी त्यांना माघारी बोलवलं आणि परत काँग्रेस राष्ट्रवादी सरकार झालं. दादांनी मला सांगितलं त्या मॅडमला राजीनामा द्या सांगा. त्यांचा राजीनामा घेतला आम्ही आणि परत नवीन अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख झाले आणि मी मात्र कंटिन्यू उपाध्यक्ष राहिलो. त्याचं कारण एक कसं आहे की दादांनी सुद्धा तेव्हा सांगितलं होतं की उपाध्यक्ष सुद्धा बदला, परंतु संचालकांची भूमिका फार टोकाची होती. अध्यक्षालाही मान्यता देत नव्हती. परंतु थोडीशी आपण समजूत काढून अध्यक्ष आम्ही रणजित देशमुखांना केला आणि मी कंटिन्यू राहिलो. की पुन्हा इलेक्शन झाली, मी पुन्हा बिनविरोध झालो आणि पुन्हा चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणूक झाल्यानंतर दादांनी राधाकृष्ण विखेंचे मेव्हणे, राजेश परजने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाशी त्यांनी एक दुसरे डायरेक्टर त्यांचं नाव काढलं होतं प्रमोद पाटील. पण मीच थोडं दादांना सांगितलं ते मतदानाला चाले नव्हते. मग दादांनी परत नवीन नाव दिलं. पण दादांच्या इच्छेसाठी मी तिथं थोडंसं माघार घेतली. कारण संचालकांच्या आग्रहाखातर, विशेषतः आमच्या महिला डायरेक्टर दोन्ही सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस मला सूचक होत्या आणि केशरताई पवार पुणे जिल्हा दूध संघाच्या व्हाईस चेअरमन त्या तिथं मला अनुमोदक होत्या आणि संचालक मंडळ ठामपणे माझ्याबरोबर होतं. परंतु दादांनी जो आदेश दिला त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मला माघार घ्यायला लावली. दादा माझे खूप रागवले होते. मग आज तुम्ही सांगता दादा म्हणले त्या डी.के. पवारकडे बघतोच. मला असा प्रसंग पडला होता की काय करायचं, दादा आपल्याला खूप रागवलेत. तरी पण आम्ही असंच गेलो दादांच्याकडे. असं द्या. आता मला एक सांगा, एखादं मोठं काम दादांकडून कोणतं? दादांनी अनेक मोठी कामं केली. विशेषतः मला मुद्दामून सांगितलं पाहिजे, व्यक्तिगत तुम्ही पाठपुरावा केला आणि मोठं काम. आता फलटण स्टेशनसाठी दादांनी 16 कोटी रुपये दिले मला म्हणले. आणि अजून सांगतो, मला माझ्याकडचा अनुभव असा आहे की आमच्याकडे पहिल्यांदा 95 साली आम्ही गावाला 2,34,73,000 पाणी योजना आणली. परत दादांनी 2.25 कोटी दिले. परत त्यानंतर खूप एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आता सांगू, पैशाच्या बाबतीत सांगतो. दादांचा तुम्ही विषय काढला म्हणून दादांनी मला सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा मला आठवतंय
मी व्हाईस चेअरमन असताना आमचे सुनील केदार दुग्ध विकास मंत्री मानाचे डिके दादा तुझ्या पैसे देणार नाहीत. दादांच्या मागे लागल्यानंतर दादांनी 287 कोटी रुपये दिले महानंदला. महानंदला. ठीक आहे. शेवटचा प्रश्न असू द्या ते. एक शेवटचा प्रश्न की दादांचं विमानाचा अपघात झाला, तुम्हाला कळाल्यानंतर तुम्हाला काय वाटत पहिलं? दादांची ज्यावेळेस अपघात झाला तर मला त्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. त्यावेळेस तुम्ही कुठं होता आणि काय भावना होत्या मी तुमच्या? ऑन द वे रस्त्यात होतो आणि पहिला फोन तुम्हाला कोण झाला? फोन केले आला, मला फोन आला, जरा माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, अतिशय दुःख झालं. ती घटना मला कधीच मान्य नव्हती, कारण दादा एवढा झंझावत नेता जो गेला तर आपण काय करायचं. आज सुद्धा आम्ही हताश आहोत, कारण दादासारखा माणूस आज महाराष्ट्रात नाही कुणी. ठिकाणी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ डेकळे आहेत या ठिकाणी. दादा काय सांगाल, अजित दादा पवार यांच्या जयंती आहे, दादा गेल्यानंतर आज काय भावना आहेत तुमच्या? आज मला एवढंच सांगायचं आहे की स्वर्गीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस 22 तारखेला आजच्या दिवशी आम्ही मोठ्या प्रमाणात सर्वत्र महाराष्ट्रात साजरा होत होता. परंतु आज एवढं अतिशय दुःख होतंय की आज दादांची जयंती त्यांच्या आज साजरी करायचे सगळ्या कार्यकर्त्यावर महाराष्ट्रातल्या वेळ आली. परंतु असा कार्यकर्ता अजितदादासारखा नेता, भक्कम नेता महाराष्ट्रात परत होणार नाही. कारण अजितदादाचं नेतृत्व असे होते की अतिशय तडफदार कार्यक्षम मंत्री होते ते. दादांनी जी कामाची पद्धत होती ती आम्ही अतिशय जवळून पाहिलेली आहे. दादांच्या बाबतीत मी एवढंच सांगतो की अनुभव माझा की मी दादांना सुळशी येथे अजितदादांची एक जाहीर सभा होती आणि तिथं दादांना मी म्हणलं, दादा जरा तुम्हाला मला बोलायची, जरा फलटणच्या बाबतीत चर्चा करायची. दादा म्हणले ठीक आहे रामभाऊ, तुम्ही असं करा, कराडला माझा उदयसिंह पाटलांचा प्रवेश आहे, तिथं तुम्ही कराडला या आणि तिथून कराडपासून माझ्या बरोबर कोल्हापूरला चला, आपण गाडी चर्चा करू सविस्तर. आणि त्या पद्धतीनं दादांच्या बरोबर मी कोल्हापूरपर्यंत गाडीत गेलो. 2-2.5 तास अतिशय मोकळ्या मनाने दादांनी माझ्या बरोबर चर्चा केली सविस्तर. त्यांचा फलटणच्या बाबतीत इतका चांगला पॉझिटिव्ह विचार होता की फलटणला अतिशय त्यांचं म्हणणं होतं की फलटणचा चेहरामोहरा आपण बदलून टाकू, फलटणच्या बाबतीत पाहिजे ते आपण जी ती तुम्ही कामं सुचवाल ती कामं मी तडेला द्यायल्याशिवाय राहणार नाही. बारामतीचं एसटी स्टँड आज राज्यात 1 नंबर आले. त्या मला एक सांगा दादा, तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात काम करत होता आणि तुम्ही प्रवेश केलता, अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. काय नेमकं तुम्हाला वाटलं की त्यांच्या पक्षात प्रवेश करा? नाही, कसं आहे, राष्ट्रवादीच्या बाबतीत असा विषय आहे की मी पवार साहेबांनी अजितदादांनी ज्या वेळेला पक्ष स्थापन केला सुरुवातीला, त्या सुरुवातीच्या पक्ष स्थापनेपासून मी तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होतो आणि तळागाळापर्यंत आपण राष्ट्रवादीचे विचार पोचवत होतो. आणि अजितदादासारखा सक्षम नेता म्हणजे जो पक्षाचं काम एकदम कार्यकर्त्यांना पाहिजे ती कार्यकर्त्याला ताकद देत होता. मला एक सांगा की तुम्ही या पक्षात होता, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात होता की नाही, आणि तिथून तुम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाताना तुम्हाला कोणी नेलं नेमकं? नाही, अजितदादाच्याकडे राष्ट्रवादी जाताना मी एवढ्यासाठीच राष्ट्रवादीत गेलो अजितदादाच्या की पवार साहेबांच्यावर तर आमचं प्रेम होतच, पवार साहेबांना सोडायचा असला काय विषय नव्हता. परंतु अजितदादाचे कामाची तळमळ, प्रशासनात त्यांचं वजन आणि बाकीची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अजितदादाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दादांच्या माध्यमातून एखादं मोठं काम जे आणलं तुम्ही त्याबद्दल काय सांगा? दादाच्या माध्यमातून मी दादांना एक वैयक्तिक सार्वजनिक काम सांगितलं होतं मोठं. आमच्या वाकरी हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल 1962 सालचं हायस्कूल आहे, परंतु आम्ही इमारत बांधली पण इमारत मोडखळला आली असल्यामुळे तिथं आम्ही नवीन इमारत बांधकाम चालू केलं. परंतु फॉरेस्ट खात्याची जागा असल्यामुळे त्यांनी काय आम्हाला बांधकाम करून दिलं नाही. आज हे आमच्या गावची शाळेची होता अतिशय दयनीय दादा म्हणलं, त्यामुळे आम्हाला फॉरेस्टची जागा आमच्या ग्रामपंचायतीच्या गावच्या नावा करून द्या, ह्यासाठी आम्हाला तुम्ही एवढंच आमचं मोठं काम करा. दादाने सांगितलं होतं तुम्ही प्रस्ताव तयार करा, 100% रामभाऊ आपण तुमची फॉरेस्टची जागा तुमच्या ग्रामपंचायतीच्या गावच्या नावा करून द्यायची जबाबदारी माझी. एवढं आमचं बोलणं झालं आम्ही त्या पद्धतीने कागदपत्र तयार करायचं आहे. पण योगायोग असा की काय देवाला हे वगैरे ना की दादांचा आकस्मिक म्हणजे मृत्यू झाला. दादांचं निधन झालं 6 महिन्यापूर्वी. ज्यावेळेस दादांचं निधन झालं त्यावेळेस तुम्हाला पहिला फोन कुणाचा आला आणि तुमच्या काय भावना होत्या? ज्या वेळेला दादांचं निधन झालं बारामती, त्यावेळेला पहिला फोन मला आमचे पंधाऱ्याचे आमचे
बाचे आहेत कार्यकर्ते आमचे दादांचे अतिशय निष्ठावंत पहिल्यापासून दादांचं कोकरे कुटुंब आमचं म्हणजे मानणारं कुटुंब आहे. त्यांचा फोन आला अहो असं असं मामा की दादांचा झाला. अतिशय 2 मिनिटं काय सुचलंच नाही की म्हणजे न विश्वास बसणारी गोष्ट होती. दादांचं विमान कोसळलं पण असं वाटायचं की दादाला काय झालं नसेल, परंतु अशी बातमी नंतर एक 10 मिनिटातच कळली की दादा त्यात म्हणजे अपघाती दादांचा मृत्यू झालेला आहे. नक्कीच 6 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवरित्या विमान अपघातात निधन झालं. आज त्यांचा जयंती आहे आज, आणि या निमित्तानं एक 2 ज्येष्ठ नेते जे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ ढेकळे आणि महानंदवरती काम केलेले उपाध्यक्ष डी.के. अण्णा पवार हे दोनही दिग्गज नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दादांवरती प्रेम करणारे नेते आहेत, पवार साहेबांवरती प्रेम करणारे नेते आहेत. आणि आज मात्र त्यांच्या वाट्याला ज्यांनी गेल्या वर्षी दादांचा वाढदिवस साजरा केला, आज त्यांना या ठिकाणी जयंती साजरी केल्यानंतर आता त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या आहेत. असे हे 2 दिग्गज नेते आपल्या समवेत होते. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.